तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एक नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण एक्सप्लोअर करायला जाणार आहे आळंदी डॅमला. आळंदी डॅमला येण्यासाठी नाशिकवरनं जवळजवळ इथनं 30 किलोमीटर आहे. अर्धा पाऊण तास लागतो इथे येण्यासाठी. इथं येण्याचा जो रोड आहे म्हणजे आम्ही गंगापूर रोडनी सरळ सरळ आलेलो आहे. सरळ सरळच यायचं, कुठंच वळायचं नाही. ज्या रस्त्याने आम्ही आलो त्याच रस्त्याने सरळ सरळ येऊन आता इथे पोहोचलो आम्ही. इथे पोहोचल्यानंतर इथं समोर तुम्हाला पाट बघायला मिळतो. हा हा पाट आहे आणि इथनं आहे ना वरती जाण्याच्या पायऱ्या आहेत. तर आता इथून वरती जाऊन बघू वरतून कसे नजारे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता वरती आल्यानंतर बघा असं काही बघायला मिळतं आपल्याला जरा. आणि म्हणजे उन्हाळा असल्यामुळे थोडीशी पाण्याची पातळी कमी झालेली आहे. इकडे पण बघू शकता बघा, पूर्ण पाण्याची पातळी इथे हे पूर्ण भरेला असतं. पण तिकडे खाली जाण्यासाठी आपल्याला या दगडाने खाली उतरायचं आणि खाली उतरून आपण तिकडे पुढे जाणार आहोत. आता एवढे दगड उतरून खाली आलेलो आहे. इथे माशी पकडतो. त्या साईडला जायचं आहे तिकडच्या, तर तिकडच्या साईडला जाऊ आपण. तर मित्रांनो, फायनली इथं मध्ये आलेलो आम्ही. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, नजारा आहे बघा किती सुंदर आहे. आता मी जिथं उभा आहे हे पूर्ण पाण्याखाली असतं आणि इथे पाणी नाही. आता उन्हाळा असल्यामुळे आता पावसाळा सुरू झाला तर हे पूर्ण भरलं जाईल. तर मित्रांनो, हे बघा इथं आल्यानंतर पाण्याच्या इथे खूप जास्त चिखल असल्यामुळे हे चप्पल तुटलेले आहे. पूर्ण चिखलाने पाय माखलेले होते, ती चप्पल तुटली. तर मग तुम्ही पण थोडं काळजी करून या आणि येताना शूजच घालून या. शूज घालून आले तर बेटर राहील. चप्पल वगैरे घातले तर चप्पल तुटण्याचे चान्सेस भरपूर आहे. आता हे बघा, याची पण चप्पल तुटली आहे, त्याला माझे सॉक्स दिले घालायला. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा